नाशिक महानगरपालिकेच्या रस्त्या दुरुस्तीच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मुंबई नाका परिसरातील काल महापौर, उपमहापौर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुजवण्यात आलेले खड्डे अवघ्या 24 तासात पुन्हा उघडे पडल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं असतानाच प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र मुंबई नाका परिसरातील दुरुस्त केलेले खड्डे दुसऱ्याच दिवशी पूर्ववत झाल्याने या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे जीव गेले आहेत। या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महापौर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या कामाचीच ही अस्वस्थता असेल आणि शहरातील इतर रस्त्यांवरील कामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होत आहे। या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा टीका होत असून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। खड्ड्यांची जी समस्या आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णतः सगळे सिटीजमध्ये पूर्ण ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। याला पूर्णतः जबाबदार स्थानिक प्रशासन आहे व राज्य सरकार आहे। तर त्याच्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि जे 5 लोकांचा जो जीव गेला आहे त्याची नुकसान भरपाई त्यांना भेटावी ही शासनाकडे विनंती आहे। पण त्वरित खड्डे जे आहे खड्ड्यांमुळे खूपशा ॲक्सिडेंट होत आहे, त्यामुळे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी, कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई व्हावी ही नाशिकच्या तमाम नागरिकांची इच्छा आहे। काल इथे खड्डे बुजवून चालू होते, काय म्हणतात? पण ते जे खड्डे जे बुजवत आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवत आहे, जे कायमस्वरूपी बुजवावे ही विनंती सरकारला। च्या आठवड्यापासून नाशिकमध्ये 5 बळी खड्ड्यांमुळे गेले। काल एक तरुण माणसाचा बळी परवा खड्ड्यामुळे गेलाय, ज्याचा परिवार उघडा पडलाय या खड्ड्यांमुळे। आणि ही जी माती टाकताय किंवा हे जे करताय याच्याने खड्डे मोठे होऊ राहिले, खड्डे बंद नाही होते। आणि काल जे त्यांनी केलं फोटो सेशन ते गेल्यानंतर 1 तासाच्या आत गाड्यांनी उखडून गेलं होतं। त्या खड्ड्याचं याचा कायमस्वरूपी काहीतरी पर्याय काढा। इथं कॉन्क्रीट रोड केलाय, त्याच्यावर गाळ होतो, इतके लोक घसरून पडताय। ह्या रोडवर पण द्वारकावर, नागजी चौकात सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे। आता त्यांना पावसातून वेळ मिळाला का त्यांनी हे बुजून लवकरात लवकर नागरिकांना सुविधा करून द्यावी। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।